पुस्तक वापरले, त्यामध्ये गोविंद पानसरेंचा शिवाजी कोण होता आणि दुसरा एक रिसर्च पेपर वापरलेला आहे तो रवींद्र बुंगले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण. मित्रहो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं समतेचं राज्य निर्माण केलं. मी समता शब्द या ठिकाणी जाणीवपूर्वक वापरतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये धर्म, जाती, पंथ या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याची उभारणी केली. आणि ही उभारणी करत असताना त्यांना प्रेरणा होती ती म्हणजे राजमाता जिजाऊंची. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्कारक्षम मन घडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण कालावधी पाहिला तर त्यावेळी त्या भारतामध्ये राजशाही आणि सरंजामशाही अस्तित्वात होती. आजच्या सारखी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात नव्हती. परंतु तरी देखील आजच्या लोकशाही व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजशाहीचा गौरव होतो. म्हणजेच त्यांनी अवलंबलेली राजशाही व्यवस्था किंवा त्यांनी अवलंबलेली व्यवस्था ही कल्याणकारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामधील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित या सर्व घटकांचे प्रश्न समजावून घेतले होते. किंबहुना ते प्रश्न त्यांनी सोडवले होते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ते या भारताचे जननेता होते. आणि म्हणून आजच्या विचारमंचाला विषय मिळतो जाणता राजा शिवछत्रपती. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये या भारतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यासारखी सत्तास्थानं कार्यरत होती. ही सत्तास्थानं सातत्यानं स्वराज्यावर आक्रमण करत होती. या आक्रमणामध्ये स्वराज्यातील हिंदू लोक ठार होत होते. परंतु या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही बदला घेतला नाही किंवा या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील हिंदू किंवा विशिष्ट लोकांवर अत्याचार केले नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवतावादी धर्म त्या ठिकाणी जोपासला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील शेती आणि शेतकरी या घटकाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं. रयतेच्या भाजीच्या देठालाही धोका लागता कामा नये अशा पद्धतीची सूचना त्यांनी आपल्या सैनिक मावळ्यांना दिली होती. त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही शत्रू राष्ट्रामध्ये आक्रमणासाठी जा घोडी देखील जाता कामा नये की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी आपल्या मावळ्यांना दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांच्याकडे पुणे आणि सुपे या परगण्याची जहागीर होती आणि हा भाग सीमावर्ती असल्यामुळे सातत्यानं त्या ठिकाणी हल्ले होत होते. या हल्ल्यामध्ये पुणे आणि सुप्यातील अनेक गावं नष्ट झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावं पुन्हा उभारली, तेथील शेतकऱ्यांना औत शेतीसाठी आवश्यक असणारी साधने दिली आणि पुन्हा त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर त्यांना 3 वर्षाचा महसूल देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी माफ केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट केली असेल ती म्हणजे स्वराज्यातील शेत जमिनींची त्यांनी मोजणी केली. प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीची मोजणी करून त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी महसूल ठरवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ शेतकऱ्यांकडेच लक्ष दिलं नाही तर स्वराज्यातील व्यापाऱ्यांकडे त्यांचं लक्ष होतं. या संदर्भात कुडाळचे संस्थानिक अनंतराव यांनी त्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये असं म्हणतात की 12 देशीचं मीठ खरेदी करू नये, म्हणजेच इंग्रज किंवा डच लोकांकडचं मीठ खरेदी करू नये, ते आपल्याला महाग पडेल. त्यापेक्षा स्वराज्यामधील जी कुळं आहेत त्यांच्याकडचंच मीठ आपण काय करावं, खरेदी करावं की जेणेकरून व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. स्वराज्यामध्ये जे इंग्रज, डच, पोर्तुगीज हे व्यापारासाठी येत होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 2.5% जकात कर बसवल्याचं त्या ठिकाणी नोंद आहे. यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं त्याच पद्धतीनं त्यांनी व्यापाऱ्यांना देखील प्रोत्साहन दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये इमानदार, देशमुख, वतनदारी या पद्धती रूढ होत्या आणि यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वराज्यामध्ये राजवाडे उभा केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली जर गोष्ट केली असेल तर त्यांनी वतनदारी देशमुखी पद्धत पूर्णपणे नष्ट केली। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे वाडे उभे आहेत त्या ठिकाणी ते वाडे नष्ट करण्याची सूचना करून त्यांनी स्वराज्यातील माणसांप्रमाणे सर्वसामान्यांप्रमाणे राहावं अशा पद्धतीच्या सूचना आपण केल्याचे त्या ठिकाणी दिसून येते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती महाराजांचं सैन्य हे इतर सैन्यांपेक्षा वेगळं होतं। इतर सैन्य ही खडी सैन्य होती, म्हणजे वर्षभर ती सैनिक म्हणूनच काम करत होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य त्यापेक्षा वेगळं होतं। त्यांचं सैन्य 6 महिने शेती करत होतं व उर्वरित 6 महिने सैनिक म्हणून काम करत होतं। यामागचा हेतू असा होता की त्या सैनिकांना स्वराज्यामधील शेती, स्वतःची नाती होती यांच्याविषयी आपुलकी वाटावी, कारण ज्यावेळी हेच सैनिक शत्रू राष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी जातील त्यावेळी इतरांच्या शेतीविषयी त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल। त्याच पद्धतीनं एखाद्या सैनिकाकडून कोणतंही दुष्कृत्य होणार नाही, कारण त्या ठिकाणी त्याला आपलं कुटुंब आठवेल। अशा पद्धतीची रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला केल्याचं दिसून येते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल ती म्हणजे जातीयता आणि अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम केले। जातीयता आणि अस्पृश्यता शिवाजी महाराजांच्या काळातही होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या अस्पृश्य जाती होत्या त्यांना जबाबदारी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अनेक किल्लेदार हे अस्पृश्य समाजातील होते, म्हणजे अस्पृश्य समाजातील स्वाभिमान जागृत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं हिंदूंचा सन्मान केला त्याच पद्धतीनं मुसलमानांचा सन्मान केला। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदीश्वराचं मंदिर उभारलं, तसंच मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद देखील उभारलं। यातून एकच गोष्ट दिसून येते की छत्रपती शिवाजी महाराज जे करत होते ते शेतकरी, वंचित, महिला, उपेक्षित, व्यापारी या सर्वांसाठीच करत होते। म्हणून तर स्वराज्यातील जनतेला छत्रपती स्वतःसाठी करतायत ही भावना निर्माण होत होती आणि त्यांच्याविषयी जाणता राजा हे विरोध आणखी त्या ठिकाणी वाढताना दिसत होतं। समारोपाकडे वळताना वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते त्या नाटकातील काही ओळी म्हणाव्याशा वाटतात। इतिहासाच्या पानावरून सुकले एकदा तिथला ओघळ, जमू लागले शतदार आणि पुन्हा एकदा तिथेच ओघळ, या अनामिकांच्या शतधानांनी मनी घालती पिंगा, शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला तरी सांगा। हाच खऱ्या अर्थानं हेच शिवरायांच्या हृदयांचे शल्य आहे। या भारत देशामध्ये धर्म आणि जातीच्या नावाने संघर्ष होत असताना, एकमेकांवर भेदाभेद केले जात असताना जी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी रूढ केली, 18 पगड जातींना एकत्र करून स्त्री पुरुषांना सन्मान देऊन जी व्यवस्था त्यांनी उभी केली त्या व्यवस्थेचं अनुकरण आज व्यवस्थेनं करणे गरजेचे आहे। तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं आचरणात आणू शकतो असे या ठिकाणी म्हणावेसे वाटते। याच विचारासह इथेच थांबतो। धन्यवाद।